करीतो मारा, हाय विचार दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा, विजयी करा. कहाँ छुपा कर रखूं मैं अपने हिस्से की शराफत, जिधर देखो उधर बेईमान खड़े हैं. अरे क्या खाक तरक्की करेगा अपना देश, खेतों में बिल्डर रोड पर किसान खड़े हैं. प्रिय मतदार माता बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार. दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. शक्ती जनतेची, ताकद विकासाची. दिग्रस नगर परिषद मधील नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सौ चंदना संदेश तूप सुंदरे यांच्या नावासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा, विजयी करा. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस धारा मुलींना माशिवे, तुफान वारा पाऊस धारा मुलींना माशिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. बघतोयस काय रागाने ओव्हरटेक केलंय या वाघाने. तसेच नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार इशरत परवीन एजाज खान यांच्या देखील नावासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा, विजयी करा. आमचे अभंग बाले किल्ले हल्ल्यावरती होती हल्ले, आमचे अभंग बाले किल्ले असाच का धरणाचा आमचा जरा नखानी नव्हे. मैं एक कतरा होकर दरिया से जंग करता हूँ, मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है. दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आंधियों पर भारी है. असाच का धरणाचा आमचा जरा नखानी नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. बघतोयस काय रागाने ओव्हरटेक केलंय या वाघाने. मतदान मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. नमस्कार, मी एजाज नवाज खान. आज या व्हिडिओच्या माध्यमातून दिग्रसच्या जनतेला माझा एक प्रश्न विचारणार आहे की गेली 20 वर्ष माननीय नामदार संजूभाऊ देशमुख साहेब हे आपल्या दिग्रस नगरीचे मागील 20 वर्षापासून आमदार होते, नंतर खासदार झाले. त्यांच्यानंतर माननीय नामदार आमचे पालकमंत्री साहेब संजूभाऊ राठोड हे निवडून आले, हे आमदार झाले आणि नंतर मंत्री झाले. माझा दिग्रसच्या जनतेला एक प्रश्न आहे की जर ह्यांचे कार्यकर्ते तुमच्याकडं मतं मागायला येतात आणि तुमच्या समस्या सोडवू शकत नाही, तर ह्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही खरोखर निवडून द्यायला पाहिजे का? मी हा प्रश्न तुम्हाला ह्याच्यासाठी विचारतोय कारण आज दिग्रसची जी समस्या आहे, पाण्याची समस्या असेल, सांडपाण्याची समस्या असेल, नदीचं सौंदर्यीकरण असेल किंवा जी आज दिग्रस शहरातील गोरगरीब जनतेला होणारा जो नदीच्या पुराचा त्रास असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार कोण आहे? मागील 20-25 वर्षापासून 952 घरकुलाचा मुद्दा हा सोडवू शकले नाही, नुसता भ्रष्टाचार करून बसलेले आहेत. ह्याला जबाबदार कोण आहे?
आणि दिग्रसची जनता मला हे गोष्ट समजतच नाही की बार बार ज्या ज्या लोकांना निवडून देते, गेली 20 ते 25 वर्षे जे लोक निवडून येतात त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी खरोखर आपल्या प्रभागाचा विकास केला आहे का, हे पहिले आपण विचारून त्यांना त्याची शहानिशा करायला पाहिजे. कारण हे जर आपल्या गेली 20 ते 30 वर्षे निवडून येत आहे आणि आपल्या स्वतःच्या प्रभागाचा हे विकास करू शकले नाही, तर हे आता निवडून आल्यानंतर हे तुमच्या प्रभागाचा विकास कसा करतील. कारण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की ह्या लोकांना नुसतं पक्षांतर करायचं असते आणि स्वतःचे खिसे भरायचे असतात. हे तुमच्या कामाचे कधीच नाही आहे आणि हे पुढेही तुमचे कामं करणार नाही. मेहरबान करून मायबाप माय जनता, दिग्रसची जी जनता आहे त्या लोकांना माझा म्हणजे एक विनंती आहे की अशा लोकांना अजिबात निवडून देऊ नका. जे 2 नंबरचे धंदे करतात, जे लोकांना लुटण्याचं काम करतात, भ्रष्टाचार करतात, अशा लोकांना तुम्ही निवडून देऊ नका. हे जिंदगीभर तुमची कामं करू शकणार नाहीत. बस एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिरंतन